मित्रांनो, अटल जी म्हणाले होते, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए और इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। हे फक्त शब्दांच्या ओळी नाहीत, तर आपल्या राष्ट्राच्या लोकशाहीवरील अढळ विश्वास आहेत। आम्ही भारताचे लोक संविधानाच्या सर्वोच्च विचाराने हिंदू मुस्लिम सिख ईसाई म्हणून नाही, तर एक भारतीय म्हणून एकत्र उभे राहू। आपल्या संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता व अखंडता अशा महान मूल्यांचे निर्वाहन करू। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, मैं अपनी झांसी नहीं दूंगी, इनकलाब जिंदाबाद अशा घोषणांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीर वीरांगनांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांनी सांडलेल्या रक्ताची जाणीव ठेवू। विविधता ही आपल्या देशाची दुर्बलता नाही, तर विविधता ही आपल्या देशाची सुंदरता आहे। अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक संस्कृती, अनेक परंपरा असूनही आपण एका राष्ट्राच्या ध्वजाखाली एकत्र उभे आहोत। जगाला शांतीचा संदेश देणारा आणि मानवतेची भावना जपणारा व भारत माता म्हणून मातृत्वाच्या भावनेने संबोधला जाणारा आमचा हा भारत या पृथ्वीवरील एकमेव देश आहे। या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक संकल्प करू। भारताची एकात्मता व अखंडता अबाधित ठेवू, लोकशाही अधिक मजबूत बनवू, संविधानाचा सन्मान करू आणि आपल्या भारत मातेला उन्नतीच्या शिखरावर घेऊन जाऊ। सर्व भारतीयांना 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।